अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्ग येथील 2 शिक्षकांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांच्या कोट्यातून बोगस पद्धतीने नोकरी मिळवल्याचा आरोप करत कामती बुद्रुक येथील शरद धर्मा गायकवाड यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। या प्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे। गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत स्वातंत्र्य सैनिक पाल्य म्हणून नोकरी मिळवल्याची नोंद आहे, मात्र त्या नोंदीसाठी कोणतेही वैध दस्तावेज जोडलेले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात 7 एप्रिल 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। तथापि या तक्रारीवर कोणतीही ठोस चौकशी करण्यात आली नसल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही संबंधित माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची 244 पानांची अधिकृत यादी मागून तपासणी केली असता संबंधित दोन्ही शिक्षकांच्या पालकांचे नाव त्या यादीत समाविष्ट नसल्याने स्पष्ट झाले आहे। दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी 8 जानेवारी 2026 रोजी अक्कलकोट गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशीबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र अद्याप त्या पत्राला उत्तर मिळाले नसल्याचे समोर आले आहे। विभागीय आयुक्त पुणे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असतानाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने गायकवाड यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यांनी केली आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। या ठिकाणी तुम्ही बेमुदत आंदोलनाचा पावित्रा पुकारलेला आहे। दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। नेमकी या आंदोलनाची पार्श्वभूमी काय सांगाल? अक्कलकोटमध्ये बोगस शिक्षक आहेत, 2 वडील मिलिटरीमध्ये आहेत म्हणून त्यांनी असे डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन नोकरी लागले शिक्षक। आम्ही त्यांना त्यांच्या वडिलांचे काय डॉक्युमेंट आहेत मिलिटरीचे सर्व्हिस पुस्तके त्यामध्ये काही दिलं नाही, तिथं काही नाही। संबंधित शिक्षक बोगस आहेत हे तुम्हाला कसं कळालं? कारण तर आम्ही कलेक्टरला आज तिथनं सगळीच आम्ही त्यांची डॉक्युमेंट घेतली काढून। कागदपत्र निशी बोलताय तुम्ही, पुरावा तुमच्याकडे आहे? आहे ना, ठीक आहे, सगळे पुरावेच आहेत, सगळे पुरावेच आहेत। आणि शिक्षक गट अधिकाऱ्यांनी सगळे आम्ही माहिती अधिकार सगळे अर्ज वगैरे सगळे दिले, पण त्यांनी काही आम्हाला उत्तर दिलं नाही, काही दिलं नाही, सगळे टोलाटोलीची उत्तर आहे। म्हणजे संबंधित तुमच्या या प्रकरणावर म्हणजे असा खुलासा करू शकताय की तुम्ही हे जे शिक्षक भरती झालेत हे बोगस स्वरूपाचे आहेत, शासनाची फसवणूक केली असा तुमचा आरोप आहे त्यांच्यावर? हो, माजी सैनिक म्हणून ते लागले, त्यांचे वडील माजी सैनिक आहे म्हणून ते डुप्लिकेट कागद, त्यांचे वडील नाही ते माजी सैनिक। काय मागणी आहे तुमची? त्यांना जे काय त्यांचं वेतनी सगळं थांबवून द्यावं, त्याच्यावर काय योग्य ती पद्धतीने करावं। कुठे शिक्षक कार्यरत आहेत सध्या ते आता सध्याला अक्कलकोट तालुक्यामध्ये। तर कुठेतरी या विषयाला धरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ते पाठबळ या विषयाला आहे असं वाटतं तुम्हाला? हो, आहे ना, वरिष्ठ त्यांना पाठबळ आहे। कोणकोणत्या अधिकाऱ्याचा समावेश आहे असं? जेवढे बी अधिकारी आहेत जिल्ह्यामधले शिक्षक विभागामध्ये सगळ्या त्यांना पाठबळ। हे शिक्षक कुठं कार्यरत आहेत सध्या आता? सध्या ते आता अक्कलकोटचे तिथं कार्यरत। पंचायत समिती शिक्षण विभागाला तुम्ही पत्र दिलंय का तक्रारी? तसं सगळे पूर्व आहे, सगळे काय उत्तर आलं त्यांचं काही उत्तर आलं नाही। इथं दिलं म्हणजे चौकशी चालू आहे म्हणजे एवढं सांगतो। ठीक आहे, मग आता तुम्ही 2 दिवस झाला या ठिकाणी उपोषणाचे बसलात, काय पत्रव्यवहार वगैरे झाला? नाही झाला, मला उपोषणला बसवणार म्हणून तरी पत्र दिलेलं आहे कुणी? शिक्षण गट शिक्षणाधिकारी। बसलं तर तुम्ही तुमच्या गावात बसा म्हणून सांगितलं। काय असणार नेमकी तुमच्या आता आंदोलनाची दिशा पुढची काय असणार? आता ह्यानी कुठली भूमिका घेते त्यानंतर माझी दुसरी भूमिका मी कुठल्या तोपर्यंत चालूच? हो।